पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड। भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांच्या निवडीचे प्रसिद्धीपत्रक आज बुधवार दिनांक 19 जुलै रोजी प्रसिद्ध केले। याआधी पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे हे होते। त्यांचा कार्यकाळ संपल्याने अनेक दिवसांपासून शहर अध्यक्ष बदलले जाणार अशा चर्चांना उधाण आले होते। शहर अध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेक नावे घेतली जात होती, मात्र आज राज्यातील जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांची नावे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्ध केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळालाय। पिंपरी चिंचवड शहरात मागील 5 वर्षात निर्वाध सत्ता आणि वर्चस्व राखण्यात चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना यश आले होते। मात्र चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे निधन झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाल्याचे जाणवू लागले। चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी देणार की पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देणार असा प्रसंग असताना अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली। या निवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय झाला असला तरी हा विजय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याशिवाय मिळवणे भाजपसाठी कठीण झाले होते। हे निवडणूक प्रचारात वारंवार जाणवत होते, परंतु भाऊंच्या निधनानंतर भावनिकतेची लाट आणि पिंपरी चिंचवड शहरात भाऊंनी केलेला विकास यामुळे अश्विनी जगताप यांचा विजय झाला हे मात्र स्पष्ट झाले। लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवड शहरात आणि चिंचवड विधानसभेत कुणाची पकड राहील याबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या। त्यातच राज्यातील शिंदे फडणवीस युतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपदाची संधी देऊन पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यात भाजप आपली ताकद वाढवणार आणि महेश लांडगे यांना बळ देणार असे वाटत होते। त्याचे कारणही तसे होते। सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांचे असणारे मैत्रीपूर्ण संबंध, यातच काही दिवसांआधी भाजपने शिरूर लोकसभेची प्रचार प्रमुख ही जबाबदारी महेश लांडगे यांना देऊन एक प्रकारे लोकसभा निवडणुकीसाठी हिरवा कंदील दाखवला असंही बोललं गेलं। आणि महेश लांडगे यांनीही माध्यमांसमोर बोलताना जर पक्षाने संधी दिली तर लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत देत शिरूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली। मात्र 2 जुलै रोजी राज्यात राजकीय भूकंप झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडत अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसहित शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने युतीचे रूपांतर महायुतीत झाले आणि सर्वच राजकीय गणिते बदलली। अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खाते आले। काही दिवसातच दादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील असंही बोललं जातंय। यातच मागील 5 वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या आणि मंत्रिपदाचे स्वप्न तसेच शिरूर लोकसभेची स्वप्न पाहणाऱ्या आमदार महेश लांडगे यांचे काय होणार असा प्रश्न पडला असताना आज आमदार महेश लांडगे यांची शहर अध्यक्ष पदाची मुदत संपल्याने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदही गेले आणि नवीन शहर अध्यक्ष पदाची माळ दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या गळ्यात पडल्याने आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरात अवघ्या काही वर्षात निर्माण केलेले आपले आणि भाजपच्या वर्चस्वाचे पुढे काय असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे। काही महिन्यांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येऊन ठेपलेल्या निवडणुकांचा विचार करता राज्यात आणि शहरात भाजपमध्ये झालेले हे फेरबदल कोणाच्या पथ्यावर पडणार हे निवडणुकानंतरच स्पष्ट होईल। शंकर जगताप यांना निवडणुकांच्या तोंडावर शहर अध्यक्षपदाची मिळालेली संधी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुन्हा एकदा भाजपच्या हातात ठेवण्यासाठी कशा प्रकारे शंकर जगताप रणनीती आखतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।